झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। गुड मॉर्निंग जानू, चल उठ। गुड मॉर्निंग, चला उठा। जानू, जानू उठा। जानू, जानू, जानू उठ। जानू उठ, बाहेर ये। ये जानू, come on, सावकाश। जानू, ये जानू उठ। इथे बस, बस इथे। जानू, आई ओके? बरी आहेस का? आणि तुला झोप लागली ना आज? तुला माहितीये जानू, मी पण रात्रभर इथेच बसून होतो। तुला अशा अवघड अवस्थेत ठेवून मला पण तशी झोप लागली नाही। हा, थांब जानू। जानू, जानू, आई ओके? उठ जानू, ये। आज उला हो जाएगा। जानू, 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 सांभाळ। सोड मला। जानू, अहो तुमचा फोन वाजतोय। अहो मला तुझ लावा लागेल बहुतेक। हॅलो, कोण बोलतंय? संतोष सर आहेत का? नाही, मी त्यांची मिसेस बोलते। हरकत नाही, तुम्हालाच निरोप देऊन ठेवतो। कसला निरोप? उद्या आमच्या ऑफिसमध्ये एक पुरस्कार सोहळा आहे, त्यात संतोष सरांचंही नाव आहे। हा, काय सांगताय? खरंच? अहो, ऐकलं का? त्यांचं नाव आहे का? त्यांचा सत्कार आहे? हो वहिनी, तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही का? नाही, खरं तर काही कल्पना दिली नाही मला त्यांनी। या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांच्या घरच्यांना सुद्धा आमंत्रण आहे। हो हो, आम्ही सगळे नक्की येऊ। सोहळ्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला होता, सरांना सुद्धा निरोप द्या। नक्की सांगते। ओके, थँक्यू। धन्यवाद धन्यवाद। अय्या, यांचा सत्कार होणार आहे इथे ऑफिस मध्ये। काय ग, 10 मिनिटं आंघोळीला लागतात, त्यात पण तुझी कटकट। काय तुम्ही, एवढी चांगली बातमी तुम्ही सांगितलीच नाहीत मला। काय झालं? ऑफिस मध्ये तुमचा सत्कार होणार आहे ना? हा, कसला तरी सत्कार आहे म्हणे, पण तुला कसं कळलं? हो, केव्हापासून तुमचा फोन वाजत होता। मी तुम्हाला 2दा आवाजही दिले, पण तुम्ही काय दिलाच नाही। मग शेवटी मीच उचलला बाई फोन। कशाला नसत्या भानगडी करतेस? भानगड काय त्यात? ऑफिस मध्ये तुमचा एवढा छान सत्कार होतोय हे ऐकून मला इतकं बरं वाटतंय, म्हणून सांगू। हो, मलाही बोलवलंय हो त्यांनी, आणि घरच्यांनाही घेऊन या म्हणाले। आई, आईला कशाला बोलवतेस? तू आई बाबांना सांगितलं नाहीस ना? हो, सांगितलं नाही, आता सांगतेच आहे ना। कशाला सांगतेस? कृपा करून कोणालाही सांगू नकोस। हो, का पण? का पण काय? का घरच्यांना घेऊन या म्हणाले ते भले म्हणतील घेऊन या। आणि कसला सत्कार? एक शाल आणि नारळ देणार, त्यात काय सत्कार? तुम्हाला नसेल कौतुक, मला बाई आहे कौतुक। हा, ठीक आहे। हे बघ, तुला यायचं असेल तर ये, आई बाबांना काही सांगू नकोस, कळलं ना? आधीच घरात काही ड्रामे कमी नाही चालू, तिकडे येऊ नकोस, ड्रामा नको। हा, काय बोलताय? आई बाबा आहेत ना ते तुमचे, ते का ड्रामा करतील? आणि तो सत्कार समारंभ आहे, हे कोर्टाची सुनावणी नाहीये। हे बघ, तुला यायचं असेल तर ये, त्यांना काय सांगू नकोस, स्वतःचं काही डोकं चालवू नकोस, आणि तुला यायचं नसेल तर नको येऊस, कळलं?
माणूस या कधी सुधारणार नाही. आनंदी, आपण आणलेली सगळी खेळणी घेतलीत ना? हो बमणे, मी बुक्स पण घेतले. चला उठा, सावकाश. जानू, चला निघतो आम्ही आता. काय ग ताई, आलीस काय आणि चाललीस काय? अजून थोडे दिवस तरी थांबायचंच ना. अच्छा जानू, सॉरी ताई, मी खूप ट्राय केला पण मला तुम्हाला सोडायला नाही येता येणार. पण मी गाडी अरेंज केली, माझी काही ऑफिसची कमिटमेंट्स आहेत ना म्हणून. नाही जयंत, इट्स ओके. आणि ऍक्च्युली गाडी नसती तरी चाललं असतं, आम्ही बसने गेलो असतो. मॉन ताई, तुम्ही आणि आनंदी असे बसने कसे काय चालणार? गाडी येते, बट आय रिअली विश मला येता आलं असतं. बरं जानू, जयंत, तुम्ही दोघांनी आमचं खूप छान स्वागत केलं. मला खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि आनंदींनाही खूप मजा आली, हो ना? खूप छान. ताई, यापुढे जेव्हा केव्हा तुला चेंज हवा असेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस. ते तर मी येईनच ग, पण खरंच थँक्यू हा. तुमच्यामुळे मला हा चेंज मिळाला. खूप गरज होती या चेंजची मला. बरं, आता काळजी करू नकोस. मला खात्री आहे सगळं काही लवकरच ठीक होणार आहे. आलीच गाडी. हो, चला मी येते. सावकाश जा आणि पोहोचल्यावर कळव. हो, बाय आनंदी. बाय जानू मावशी. चला. ऐक ना, तू इतकी का चिडली आहेस? का चिडलीयस? जयंत, हा प्रश्न तुला पडूच कसा शकतो? काल रात्री तू जे काही वागलास ते बरोबर होतं? एक शब्द बोलू नकोस जयंत. काल मी आणि ताई जे काही बोललो ते तिच्या आयुष्याबद्दल होतं आणि तिला मी ते कोणालाही सांगितलेलं नकोय. एवढी साधी गोष्ट कळत नाही जयंत तुला? नाही, मला मान्य आहे तू माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेस, पण त्या पॉझिटिव्हनेसला काही लिमिट आहे की नाही जयंत? त्यासाठीच मी सॉरी म्हणतोय ना. हेच नेहमी असं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं म्हणजे झालं. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज